न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट, महिला पदाधिकाऱ्यांचा सवाल। 10 वर्षांपूर्वीची घटना, 2025 मध्ये गुन्हा, गोंधळ स्पष्ट करा। शेवगाव येथील सक्रिय महिला पदाधिकारी विद्याबाई गाडेकर यांनी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडे एक भावनिक निवेदन सादर केले असून त्यामध्ये त्यांनी आपल्यावरील 2 गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती देत त्याची फेर चौकशी व्हावी अशी विनंती केली आहे। त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही वर्षांपासून त्यांनी विविध राजकीय पक्षांमध्ये जबाबदारीच्या पदांवर काम करत समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली। मात्र सध्या त्या शिंदे गटामध्ये सक्रिय असून पक्षात मोठी जबाबदारी मिळण्याच्या तयारीत असताना काही विरोधकांच्या सूचनेवरून आपल्यावर 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे। सदर दोन्ही प्रकरणात त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबियांचा थेट संबंध नसल्याचे त्या म्हणाल्या असून या गुन्ह्यांमुळे त्यांची समाजातील बदनामी झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे। त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण आला असून आता आत्मदहन करण्याचा विचार डोक्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। त्यांनी निवेदनाच्या शेवटी विनंती केली आहे की या प्रकरणांची सखोल चौकशी करून आपल्यावर दाखल गुन्ह्यातून नामनिर्देश वगळावा आणि योग्य न्याय मिळावा, अन्यथा नाईलाजाने आत्मदहन करण्याची वेळ येईल। त्यावरती 2 खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। पहिला गुन्हा अतुल अटकळे नामक एक मुंबईचा एक व्यक्ती आहे, त्याने माझ्यावरती माझा कसलाही संबंध नसताना आणि त्याच्या अकाउंटवरती माझ्या पतीच्या अकाउंटवरतून 2 लाख रुपये त्यांचे माझ्या पतीच्या अकाउंटवरती आले आणि त्यांच्या अकाउंटवरून 4 लाख रुपये त्याच्या अकाउंटवर गेलेले आहेत। तर पुढचे ट्रान्झॅक्शन पोलीस डिपार्टमेंटला न दाखवता त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले। त्यात माझा राजकीय पक्ष, पद आणि माझा फोटो इमेज सकट समाजात पसरवला गेला आणि माझी बदनामी करण्यात आली। कोर्टात मी त्या संदर्भात गेले तर कोर्टामध्ये माझे पुरावे कोर्टाने पाहून मला तत्काळ बेल त्यांनी मंजूर केला आणि याच्यामध्ये मला न्याय भेटेल ही माझी अपेक्षा 100% आहे, कारण याच्यात माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। त्याचनंतर दुसरा गुन्हा माझ्यावरती पुन्हा शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये एक दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्यातही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती व्यसन करणारी आहे, दारुडी आहे आणि जवळजवळ 11 वर्षापूर्वीची घटना काहीतरी त्यांनी खोटी रचून एक चित्र निर्माण करून त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचे पुरावे नाहीत, पैशाचे ट्रान्झॅक्शन नाही, ना माझा काही संबंध आहे, अशा पद्धतीने खोटं काहीतरी दाखवून चित्र निर्माण करून माझ्यावरती गुन्हा दाखल केला। त्याच्यातही माझ्याकडे लेखी पुरावे सर्व आहे। ती व्यक्ती दारू पिऊन वारंवार काही बडबड करायची, त्याच्यामुळे 2016लाही त्या व्यक्तीने लिहून दिलेलं आहे की आमच्या फॅमिलीचा, गाडेकर फॅमिलीचा आणि आमचा या गोष्टीचा काही संबंध नाही। हे रीतसर त्यांनी आम्हाला 2019ला लिहून दिलेलं आहे आणि हे पोलीस डिपार्टमेंटनं न पाहता माझ्यावरती डायरेक्ट गुन्हे दाखल केले। आणि सर्वात महत्त्वाचं, आर्थिक जेव्हा विषय येतो गुन्ह्यांचा त्यावेळेस पोलीस प्रशासनाला त्या गोष्टीची चौकशी माझ्याकडे करायला पाहिजे होती, मला बोलून घ्यायला पाहिजे होतं। माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पोलीस प्रशासनाने आपसुकच पाहायला पाहिजे होते। ते न पाहता डायरेक्ट माझ्यावरती FIR 420चा दाखल केला, फसवणुकीचा केला। पहिल्या केसमध्ये ही केस 5 वर्षांनी त्या व्यक्तीने दाखल केली। त्या केसमध्ये मारहाणीचाही गुन्हा दाखल झाला। मला म्हणजे प्रश्न पडतो की 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष पूर्वीचे काहीतरी मॅटर काढायचे ज्याच्यात माझा काही संबंध नाही आणि ते गोष्टी समोर आणायच्या, समाजात बातम्यांमध्ये, पेपरमध्ये बदनामी करायची। कुठेतरी माझ्या सामाजिक कार्याला, माझ्या राजकीय कर्तृत्वाला या लोकांनी घाबरून अशा पद्धतीने माझे पाय खिचण्याचा प्रयत्न करत आहेत, मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण मी एवढं सांगू इच्छिते, या सगळ्या गोष्टींना मी न घाबरता मुतोड जबाब देणार आहे आणि या सगळ्या गोष्टी न्यायव्यवस्था मला न्याय 100% देणार आहे, कारण माझा कसलाच याच्यामध्ये रोल नाही, गुन्हा नाही आणि माझा संबंध नाही। राजकीय कार्यामध्ये आज मी गेले 3 वर्ष झाले सतत महाराष्ट्रामध्ये OBC नेता म्हणून काम करते। माझ्याकडे OBC प्रदेश सचिव हे पद होतं, पक्ष निरीक्षक म्हणून पद होतं, विधानसभा निवडणूक पद होतं आणि आत्ता मी नुकताच शिवसेना गटामध्ये, आदरणीय शिंदे साहेबांच्या गटामध्ये प्रवेश केला। तर कुठेतरी आपली ही प्रगती असते, विरोधकांना जमत नाही आणि त्याच्यापोटी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। त्यात आता पुन्हा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत आहेत।
अक्षरशः जे काही लोक खूप वर्ष झाले आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुंबल्या होत नव्हत्या, आता त्या येत आहेत आणि मग कॉम्पिटिशनचा हा सगळा विषय आहे. ऑलरेडी तक्रार केलेली आहे आणि महिला कार्यकर्ता म्हणून आज जर आपल्याला सुरक्षित वातावरण निर्माण करायचं असेल, समाज एक प्रगल्भ दिशेकडे न्यायचा असेल, विकासात्मक धोरणं आपल्याला जर करायची असतील तर प्रशासनाने, मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टींकडे 100% लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण आमच्या तालुक्याला आमदारसुद्धा एक स्त्री नेतृत्व आहे. 3ऱ्या टर्मला मॅडम आमदार आहेत. म्हणजे आमदार जर तालुका सगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते. आज द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत, निर्मला सीतारामन आहेत, सुधा मूर्ती आहेत. आणि जर आमच्यासारख्या छोट्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जर राजकारणात इंटरेस्ट असेल तर अशा पद्धतीने जर झालं तर माझ्यासारख्या ज्यांना राजकीय काहीच मला वारस नाही अशा व्यक्तींना 100% कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्रास होतो. याच्यामध्ये नेता म्हणण्यापेक्षा जे छोटे छोटे पदाधिकारी की ज्यांना ते पदं जे दिलेले आहेत त्या पदाचा एक विनियोग किंवा पदाचं सामर्थ्य त्यांना माहीत नाही आणि त्यांची लेवल त्यांना वाढवता आलेली नाही, हा रोष त्यांच्या मनात आहे. जर तुमच्याकडे तालुकाध्यक्ष पद आहे तर तो तालुका तुमच्या हातात आहे. ते पद तुम्ही सांभाळा, त्या पदाला न्याय द्या, जनतेचं काम करा, जनता डोक्यावर घेते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.